जय महाराष्ट्र मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. जी शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया चालू झालेली आहे, त्याला आणखीन वेग आलेला आहे मित्रांनो. त्याच धर्तीवर शासनाकडून काही शेतकऱ्यांना अ, आश्वासन देण्यात आलेले आहे. त्यासोबतच काही सूचना बँकांना सुद्धा देण्यात आलेली आहेत. तर आता शेतकरी कर्जमाफी जी होणार आहे, त्यासाठी एक प्रक्रियेला वेग येण्याचं कारण असं आहे, की जे बँकांना माहिती होती शेतकऱ्यांची गेल्या 2 ते 3 वर्षापासून पीक हातचे जात होते. त्यामुळे अतिवृष्टीमुळे हादरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंबंधात निश्चित केलेली माहिती सर्व बँकांनी ऑनलाईनद्वारे 9 फेब्रुवारीपर्यंत भरायची होती. यासाठी शासनाने जी वेळ दिलेली होती ती बँकांची संपलेली आहे. त्यामुळं आता सोमवारपर्यंत बँकांना ही सूचना आणि ही माहिती संकलित केलेली शेतकऱ्यांची संबंधित शासनाला कळवायची आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थाच्या ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही त्यांचे आधार कार्ड, फार्मर आय-डी व इतर जे कागदपत्रे असतात लोन प्रक्रियेसाठी ते सहकारी संस्थेला किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला उपलब्ध करून दिलेले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी ते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि त्यासोबतच जे विहित नमुना असतं प्रपत्र अ आणि ब मध्ये ही माहिती सगळी संकलित करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे आणि संकलित करण्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता अ आणि ब हे विहित नमुना प्रपत्र आहे, ज्याच्यामध्ये अ मध्ये नमुन्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची निश्चिती केलेल्या तारखेची यादी असणार आहे आणि ब मध्ये नमुन्यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अशी वर्गवारी असणार आहे. 2021 पासून 2026 पर्यंत अशा 5 वर्षाची माहिती संबंधित पोर्टलवर संबंधिताकडून सोमवारपर्यंत भरली जाणे अपेक्षित आहे. तर लवकरच जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची आणि लवकरच शासन सुद्धा त्याच पद्धतीने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळावी महाराष्ट्रातील अशी प्रत्येक शेतकऱ्यांची इच्छा आहे.